मित्रांनो रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर बघायचे असे एक्झाम्पल स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात. मग काय दिलेले 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ द 7 मायनस स्क्वेअर रूट 6. मग हा जो स्क्वेअर रूट मायनस स्क्वेअर रूट 6 दिलेला आहे हा मल्टिप्लाय करायचा आहे, मायनस ऐवजी काय घ्यायचं आहे प्लस स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट किती घ्यायचं आहे 6 अपॉन स्क्वेअर रूट 7 प्लस काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट 6. त्याच्यानंतर इथे एक फॉर्म्युला वापरायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय येणार आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी. हा जो फॉर्म्युला असणार आहे इथं लागू करायचा आहे. म्हणजे काय येणार आहे स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट काय येणार आहे 6 अपॉन हा काय असणार आहे स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट 6 स्क्वेअर. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 7 प्लस काय असणार आहे स्क्वेअर रूट 6. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 7 आणि स्क्वेअर रूट 6 स्क्वेअर किती येणार आहे 6. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 7 प्लस 6 स्क्वेअर रूट 6 अपॉन 7 मायनस 6 किती असणार आहे 1. म्हणजे फायनल आन्सर काय मिळणार आहे स्क्वेअर रूट 7 प्लस स्क्वेअर रूट काय असणार आहे 6.